पुण्यात बीडच्या महत्त्वाच्या बातमीकडे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर हालचालींना वेग आलाय। 18 महिन्यानंतरही आरोपींना अटक झालेली नाही आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल विषप्राशन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती आता अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। यापूर्वीच त्यांनी हा अल्टिमेटम दिलेला होता। 18 महिने झालेले आहेत आणि तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नव्हती आणि म्हणूनच पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या समोरच त्यांनी विषप्राशन केलं आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अतिदक्षता विभागात सध्या त्यांच्यावरती उपचार होत आहेत। मात्र आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या तपासाला किमान आता तरी वेग येईल अशी आशा आहे। ज्या पद्धतीने महादेव मुंडे यांचा खून झाला त्यानंतर अनेक वेगवेगळे आरोप करण्यात आले होते आणि तरीही अजून आरोपी मोकाट असल्याचा दावा केला जातोय। तब्बल 18 महिने झालेले आहेत, मात्र तरीही अजून कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपला राग व्यक्त केला आहे। अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं। आकाश, काय सध्याचे अपडेट्स? परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील 18 महिन्यानंतरही आरोपींना अटक न झाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावरती आता सध्या बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। तर पोलिसांनी आरोपींचा तपास करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलिसांकडून वर्ग करण्यात आला आहे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। नक्कीच, तुमचा धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी।